नमस्कार. आज 10व्या अध्यायाला आपली सुरुवात होते. खूप छान अध्याय आहे म्हणजे काल अक्षय तृतीयेचा मुहूर्त झाला आहे असं म्हणूया. आज खरा मोह आवरत नव्हता की माऊलींनी या अध्यायाच्या सुरुवातीला सुद्धा सद्गुरूंचं एवढं वर्णन केलं आहे. तर जरी गीतेचा वर्ग आपला असला तरी त्या ओव्या घ्याव्यात की काय असं सारखं मनाला वाटत होतं. पण परत विचार केला की जसा या अध्यायामध्ये संधी मिळेल तेव्हा आपण या सद्गुरूंचं वर्णन करणाऱ्या माऊलींच्या ओव्या घेऊ. आपल्यापैकी बहुतांशी 10वा अध्याय ऐकलेल्याने हां, तर मी असं म्हणत होते की 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये खूप साऱ्या सद्गुरूंचं महत्त्व सांगणाऱ्या ओव्या सांगितलेल्या आहेत. आपण त्यातला फक्त गर्भितार्थ लक्षात घेऊया की या अध्यायाचा जो आपल्याला अभ्यास करायचा आहे तो अभ्यास करताना सद्गुरूंची कृपादृष्टी हवीच असं जणू काही माऊलींना आपल्याला सांगायचं आहे. हे जे भगवद्गीता म्हणजे प्रकरण आहे असं म्हणूया, हे आपलं तसं म्हटलं तर जीवनाचं दर्शन आहे. आपलंच रूप आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे जसं आपण आरशात पाहतो बाह्यरूप आपल्याला दिसतं. आता असं आहे की आपलं वय झालं असलं तरीही सारखं पाहत नसू फार तर, पण आपण आरशात पाहतो आपलं जे जसं रूप आहे त्या रूपाचा रोज बघूनसुद्धा आपल्याला जराही कंटाळा येत नाही. भगवद्गीतेच्या अभ्यासाचं तसंच आहे. आपलंच दर्शन आहे, आपल्याच जीवनाचं दर्शन या भगवद्गीतेत आहे. त्यामुळे आपल्याला आता जरी कधी आपल्याला तोच विषय पुन्हा आला असं वाटतं तरी कंटाळा येत नाही. या अध्यायाच्या बाबतीत असं लक्षात येईल आपल्याला की विभूती योग म्हटल्यावर विभूती याचा अर्थ आहे ऐश्वर्य किंवा शोभा, आणि योग याचा अर्थ आहे ते कौशल्य, म्हणजे आपलं ऐश्वर्य प्रगट करण्याचं कौशल्य. विभूती योग या शब्दाचा अर्थ लावायचा झाला तर भगवंताचं जे ऐश्वर्य आहे ते जिथून प्रगट करायला मिळालं तिथून त्यांनी प्रगट केलं. असं आहे ऐश्वर्य प्रगट करण्याचा म्हणजे विभूती योग असा ह्या आपल्या आजच्या अध्यायाची आपली सुरुवात आहे. म्हणजे त्याचं नाव असं आहे. दुसरं असं फरक घ्यायचा झाला तर काहीतरी अर्जुन प्रश्न विचारतो आणि मग भगवंत त्याला उत्तर देतो. या अध्यायात तसं झालं नाही आहे. सुरुवातच भगवंतानी सांगायला केलेली आहे आणि काही प्रश्न वगैरे विचारलेले नाही आहे. भगवंताला जे सांगायचं आहे ते भगवंतानी सांगायला सुरुवात केली असं आपल्याला दिसेल. आता या भगवंताचा विचार करायचा झाला तर आपल्याला कळेल की हे सगळं जे की आहे भगवंत म्हणजे सर्व व्यापक आहे आणि त्याच्यात आता तो विभूती सांगणार आहे. म्हणजे ऐश्वर्य योग आत्ता आपण म्हटलं तसं की त्याचं जे ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य जिथून व्यक्त होतं ते आपल्याला तो सांगणार आहे. आता तो आहे सर्व व्यापक आणि तरी देखील तो आपल्याला कुठे ऐश्वर्ययुक्त आहे तो ते सांगणार आहे. हे जरा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. जर तो सर्वत्र आहे तर आणखीन विशेष तो कशात आहे हे कसं काय समजणार. जिकडे तो आहेच आहे ना, पण तरीही आपल्याला समजण्यासाठी तो सांगणार आहे की मी कुठे आहे. त्यामुळे हे व्यक्तींमध्ये सगळ्या अनंत गोष्टींमध्ये आपल्याला आता दिसेल. आपण तो अध्याय सगळा पाहणार आहोत तेव्हा परमात्मा स्वरूप अधिक कुठे प्रकर्षानं जाणवतं. जसं असतं ना की सूर्याचे किरण कुठे पडले त्यावरती त्याचं तेज अवलंबून असतं. स्वच्छ आरशावरती सूर्याचे किरण पडले की त्याचा प्रकाश खूप सारा चांगला पडणारच. तसं ते आपल्याला दिसेल की कुठे भगवंताचं विशेष प्रभाव पडणार आहे त्या गोष्टी आपल्याला दिसेल. कुठे तेज प्रकाशाने आपल्याला जाणवेल ते आपल्याला दिसेल. आता असं लक्षात येईल की हे ज्याला जाणता येतं म्हणजे ज्याला ह्या विभूतींमधला हा ईश्वर ओळखता येतो, आपण आपल्या शब्दात म्हणायचं झालं तर त्याला आपण संत म्हणतो. की हे कोणाला कळतं की इथे ईश्वर आहे, म्हणजे इथे ईश्वराचं जे हे तेज आहे ऐश्वर्य आहे ते आपल्याला इथे दिसतं. आणि मग त्याला आपण म्हणजे अगदी राक्षसपुत्र प्रल्हादसुद्धा
त्याच्यामध्ये आला. त्यामुळे फक्त सगळ्या गोष्टी असतात, आपण म्हणतो की राक्षसांचा पुत्र जरी असला तरी त्यांनी काहीतरी विशेष केला आहे ना, तर त्यालासुद्धा आपण त्याच्यात धरलेलं आहे. अशा अर्थाने हे कोणाला समजेल तर आपल्या सामान्य तुमच्या माझ्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला असं लक्षात घे, संतांना पटकन कळतं. संत हे जे आहे ते ह्या अशा आनंदकोटी परमात्म्याचं चालतं बोलतं रूप आहे. त्यामुळे तो परमात्मा कुठे कुठे आहे, कसा आहे हे त्यांना बरोबर कळतं. आणि असा परमात्मा काही वस्तूंमध्ये, काही व्यक्तींमध्ये विशेष रूपामध्ये अभिव्यक्त होतो, तेही त्यांना समजतं. ह्याला आपण विभूती म्हणणार आहोत. संतांची उपासना, संतांची साधना, ह्या साधनेद्वारा, ह्या विभूतींच्या माध्यमातून हा निर्गुण निराकार जो परमेश्वर आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणखीन एक गोष्ट आहे की अनेक ज्यांनी गीतेच्या या 10व्या अध्यायावरती निरूपणं केलेली आहेत, आपण ज्यांची वाचतो, त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जाणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे साधना करा, संतांना कळतं, तुम्हा आम्हाला कळेल वगैरे वगैरे, पण तरी हे अवघड आहे. आणि अवघड असण्याचं कारण त्यांनी आपल्याला सांगितलं की हे असं आहे की हृदय मोठं करायला हवं, त्याशिवाय हे म्हणे कळणार नाही. जर आपल्याला कळायला हवं असेल तर म्हणजे गुरुची आवश्यकता आहेच, ते तर आहेच, परंतु आपलं हृदय जर मोठं केलं तर आपल्याला म्हणे हे समजेल, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. तर बघूया आपल्याला कितपत हे सगळं समजतं आहे, कितपत पचतं आहे. असं आहे की जर कळलं नाही आपल्याला तर आपल्याला समजावून सांगायला विविध मंडळी आहेत, ते आपण सांगतायत आपल्याला, पण काही गोष्टी अशा असतात की ते दाखवतात. आता परमात्मा वस्तूचा विचार करतो आहोत, त्यामुळे ज्याचं त्यांनीच हे समजून घ्यायचं आहे त्याला आपल्याला मार्ग आहेत, कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग, भक्तियोग, या सगळ्या मार्गांच्याद्वारे आपल्याला जो रुचेल, पचेल, आवडेल, सोसवेल त्या मार्गाने आपल्याला त्या परमात्म्यापाशी म्हणजे त्या स्वस्वरूपाशी जाता येतं. आणि ते सगळे मार्ग भगवंतांनी आपल्यासमोर खुले केलेले आहेत. या साधन मार्गातून जाणं आणि अंतर्मुख होणं, चिंतन मनन करणं, याला आपण ज्ञानमार्ग म्हटलं. या ज्ञानमार्गाने पण परमात्म्यापर्यंत जाता येतं. आता आपल्याला विभूतींपर्यंत जायचं आहे. जाण्याचे रस्ते वेगवेगळे आहेत जगात सगळीकडे. अगदी प्रत्येकामध्ये भगवंताला पाहणं हे जे काही आहे हा खरं म्हणजे भक्तिमार्ग आहे. ज्ञानाचा मार्ग आहे, भगवंताला पाहायचं, कसं पाहायचं, तर सगळीकडे तो ठासून भरलेला आहे, अशा पद्धतीने पाहावं, तर तो भक्तीचा मार्ग आहे. किंवा एका बाजूने मनन करायचं, चिंतन करायचं, ध्यानाची उपासना, ध्यानाची साधना करायची आणि त्या स्वस्वरूपाशी पोचण्याचा प्रयत्न करायचा. व्यवहारात वागतानासुद्धा या ज्या विभूती आहेत त्या विभूतींचा अभ्यास करायचा. याला म्हणायचं अध्यात्मज्ञान. की एकीकडे व्यवहारात वागायचं आहे तेव्हा भगवंताच्या विभूती कुठे कुठे त्या पाहायच्या आणि एकीकडे त्याचंच मनन चिंतन करायचं की आपोआपच आपल्याला तो अध्यात्म मार्ग कळतो, आध्यात्मिक जीवन आपलं तसाच. असं अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला तो त्या परमात्म्या स्वरूपाचं ज्ञान भगवंत करून देणार आहेत. या अध्यायामध्ये विभूतींच्या द्वारा आपल्याला ते कळणार आहे. पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं व्यास पर्व नावाचं पुस्तक, मी वारंवार त्याचा उल्लेख करते आपल्यासमोर. त्याच्यामध्ये त्यांनी मगाशी मी म्हटलं तसं आहे की आपलं हृदय विकसित करायला पाहिजे, आपलं हृदय मोठं केलं पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आत्तापर्यंत आपण मन, बुद्धी, जाणीव, ज्ञान अशा सगळ्या गोष्टी म्हणत होतो. आता त्यांनी आपल्याला म्हटलं हृदय मोठं करायला पाहिजे. म्हणजे या अध्यायाला माऊलींनी असं म्हटलं, म्हणजे सद्गुरूंचं महात्म्य तर माऊलींनी सांगितलंच, आणि ते महात्म्य सांगता सांगता ते असं म्हणाले, जे आपल्याला कळणार नाही ना ते गुरु आपल्याला समजावून सांगतात. आपल्याला काय कळणार नाही ते गुरूंना आधी कळतं आणि मग गुरु ते आपल्याला समजावून सांगतात. पण त्याच्यासाठी आपल्याला कळलं नाही आहे हे कुणाला सांगायला फार संकोच वाटतो. व्यवहारात तर आपल्याला असं नेहमीच घडतं की एखादी गोष्ट आपल्याला कळली नाही तर ती उघड कशी करायची, त्याच्यातून आपलं अज्ञान प्रकट होतं ना, त्यामुळे आपण ते शक्यतो टाळतो. इथे माऊली आपल्याला सांगतात, काळजी करू नका, तुम्हाला काय कळलं नाही ते गुरूंना आधीच कळतं आणि मग ते गुरु तुम्हाला समजवतात. गुरूंचं असणं हे किती महत्त्वाचं. तर म्हणे एकदा रामकृष्ण परमहंसांना एका सामान्य त्यांच्या शिष्यामध्ये असणाऱ्यांनी विचारलं की एवढं गुरूचं काय जीवनात महत्त्व आहे, अगदी म्हणजे गरज आहेच का. तेव्हा त्याला ते दक्षिणेश्वरला दोघं होते आणि मग रामकृष्ण त्याला असं विचारलं, म्हणजे प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी त्याला असं विचारलं की इथून कलकत्त्याला जायचं असेल तर किती तास लागतील.
तेव्हा तो म्हणाला की होडीनं जायचं ठरवलं तर 10 तास लागतील, पण बोटीनं गेलो तर 20 मिनिटात पोचू. तेव्हा रामकृष्ण म्हणाले अगदी हाच फरक आहे गुरु असणं आणि गुरु नसणं. तर म्हणाले म्हणजे काय, तर होडीनं जायला वेळ लागेल, म्हणजे गुरु नसेल तर आपल्याला ज्ञान मिळायला वेळ लागेल. नुसतं वेळ लागेल असं नाही, तर होडीमध्ये पाणी शिरण्याचा धोका असतो. वारा आला तर होडी त्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं जाऊ शकणार नाही. त्यामुळे प्रवास कदाचित आणखीनसुद्धा लांबेल. पण तेच जर यंत्र बसवलेली बोट असेल तर बोट मात्र तिच्यात पाणी शिरण्याचा धोका नाही, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं पण ती जाऊ शकते आणि ती कमी वेळामध्ये पोचते. तर हे जे बोटीमधलं यंत्र आहे ना, ते यंत्र म्हणजे गुरु आहे. आपल्या जीवनात तो सद्गुरूचं स्थान जर असेल, सद्गुरू जर असेल, तर प्रवास असा बोटीतल्यासारखा होईल आणि स्वाभाविकच आपण मुक्कामाला, म्हणजे आपला मुक्काम जो आहे, आता काही परत परत सांगायला नको आहे, जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणं, आत्मज्ञान प्राप्त करून घेणं, या परमात्मा म्हणजे नेमका कोण आहे हे ओळखणं, या सगळ्याचा जो काही तो उलगडा सहजच होईल असा सल्ला. म्हणजे आता आपल्याला या अध्यायात, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला या अध्यायाचा विचार करायचा आहे. पहिला जो श्लोक आहे, लगेचच भगवंतांनी सुरुवात केलेली अध्यायाला, भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. एक 4 गोष्टी सोप्या सोप्या या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत. पहिलं तर म्हणतात की भूया म्हणजे परत परत सांगणार आहे. याचा अर्थ असा आहे की मी जे सांगणार आहे हे पूर्वी सांगून झालेलं आहे, पण तरी मी परत सांगणार आहे. आणि परत सांगण्याचं कारण यावेळेला जरा वेगळं आहे. म्हणजे एखाद्या माणसाला ते कळत नाही आहे म्हणून परत परत सांगणं, किंवा जे महत्त्वाचं आहे म्हणून परत परत सांगणं, अशा 2 गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी यापूर्वी भगवंतांनी सांगितलं आहे की हे अतिशय महत्त्वाचं मी पुन्हा पुन्हा सांगतो. किंवा दासबोधात सुद्धा समर्थांनी अनेकदा आपल्याला असं म्हटलं की हे मी परत परत का सांगतो आहे, तर हे फार महत्त्वाचं आहे. किंवा दुसरं काय असेल तर बहुधा श्रोत्यांना कळलं नाही आहे म्हणून परत सांगतो आहे. इथे मात्र तसं नाही आहे. मी तुला हे जे सगळं परत परत सांगणार आहे याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे, परम असं प्रेम अर्जुना माझं तुझ्यावर आहे. आणि दुसरं कारण ते सांगतात की जे मी सांगणार आहे ते तुझ्या हिताचं आहे. दोन्ही शब्द याच्यात आले. प्रियमाणाय, माझ्याबद्दल खरंच तुला आणि तुझ्याबद्दल खरंच मला प्रेम आहे. आणि हितकाम्यया, खरं जे काय ते तुझ्या हिताचं आहे, जे सांगणार आहे ते तुझ्या हिताचं आहे. म्हणजे अर्जुनावरती प्रेम आहे म्हणून सांगणार आहे, त्याच्या हिताचं आहे म्हणून सांगणार आहे, आणि जे सांगणार आहे ते पूर्वी सांगून झालेलं आहे पण तरी मी परत सांगणार आहे. आणि मग त्याच्यामुळे तू ऐक असं पाहिजे. शृणु मे वचनम शृणु, हे माझं जे बोलणं आहे ते ऐक. आणि हे ऐक पण कौतुक केलं आहे, समोरच्यानी आपलं ऐकावं. जसं एखादी आपण नातवंडांकडून काही करून घ्यायचं असतं तर आपल्याला त्यांच्याशी गोडच बोलावं लागतं, बाबापुता करावा लागतो म्हणजे होईल. आता इथे सुद्धा अर्जुनाचं कौतुक केलं आहे. तुझ्या हिताचं सांगतो आहे, सांगून झालेलंच सांगतो आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगतो आहे, हे तर सगळं छानच आहे. पण त्याच्या जोडीला त्याचं कौतुक पण, महाबाहो भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः. अगदी जर का आपण शब्दशः श्लोकाचा अर्थ पाहिलं तर सुरुवात श्री भगवान वाचा आहे. भगवंत म्हणतायत हे महाबाहो, अतिशय शूर वीर असणारा हा अर्जुन आहे आणि चांगला प्रचंड ताकद. कधीच ना अर्जुन कुठल्या युद्धामध्ये हारलाच नाही. महाबाहो त्याला म्हणताय तर बरोबरच आहे. तर अशा शूरवीर अर्जुना, शब्दांमध्येच म्हणजे अर्जुनाला जे संबोधन केलेलं आहे त्या संबोधनामध्येच भगवंताचं प्रेम खरं म्हणजे आलं आहे. वेगळं मी तुझ्यावर प्रेम करतो आहे असं सांगायचीच गरज नाही आहे. नातवंडाशी आजी ज्या पद्धतीनं हाका मारते त्याला त्याच्यातच तिच्या स्वरांमध्ये आणि तिच्या त्या संबोधनामध्येच प्रेम असतं जणू काही. अगदी तसंच इथे वाटतं आपल्याला की भगवंत अर्जुनाला म्हणतोय, अरे बाहो तू शूर आहेस, वीर आहेस, कधी युद्ध हरलेलाच नाही आहेस, तुला मी काय सांगतो आहे तर प्रियमाणाय, माझ्याबद्दल तुला आणि खरोखरच म्हणजे भगवंताबद्दल अर्जुनाला आदर आहे. भगवंताबद्दल अर्जुनाच्या मनात श्रद्धा आहे. त्याच्या बोलण्याने अर्जुनाला अतिशय आनंद होतो आहे, उत्साह वाटतो आहे. म्हणून अनेक प्रश्न पण आत्तापर्यंत त्यांनी कितीतरी भगवंताला विचारलेले आहेत. आणि म्हणून मग असा तू असल्यामुळे माझ्यावर पण तुझा एवढा नितांत श्रद्धा, नितांत आदर आहे. त्याच्यामुळे मे परमं वचः शृणु, माझं बोलणं ऐक.
बरं, माझं हे परमम वचः जे आहे, अतिश्रेष्ठ जे काही आहे, ते काय वचः आहे, ते काय बोलणं आहे, तर परब्रह्म स्वरूपाचंच आहे. परमश्रेष्ठ परमब्रह्म असं जे काही वचन आहे, याच्याबद्दलच मी बोलणार आहे, ते तू ऐक. आणि मग यात अहम हे जे काही मी हितकाम्यया, तुझ्या हितासाठी आहे म्हणून ते ऐक, म्हणून मी ते वक्ता मी सांगतो आहे आणि ते तू ऐक. अशा पद्धतीनं खरं म्हटलं तर पहिला श्लोक आहे, त्यामुळे कितीतरी असं वाटेल की सहजच सांगून झालं आणि हे सगळं आपल्याला कळलेलं आहे. आता प्रश्न आहे की पुन्हा पुन्हा अर्जुनाला महाभाव म्हटलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ ठीक आहे, आपल्याला कळलं की तो शूर आहे, वीर आहे, युद्धामध्ये कधी हरत नाही आहे म्हणून आपल्याला सांगून झालं असेल. वारंवार ही अशी वारंवार अर्जुनाबद्दलचं असं प्रेम वारंवार का बरं भगवंत व्यक्त करतो आहे, तर याचं कारण हेच आहे की अर्जुनाच्या शक्तीचं स्मरण देणं हेही महत्त्वाचं आहे. गलितगात्र झालेला, धनुष्य हातातून गळून पडलेल्या अर्जुनाला त्याचं खरं जे काही रूप आहे, खरी जी काही ताकद आहे, खरी जी काही शक्ती आहे ती जाणवून नको का द्यायला. त्यामुळे तू अमृताचा पुत्र आहेस म्हणून त्यांनी म्हटलं की तू महाबाहू आहेस, तुझ्याजवळ अगदी श्रेष्ठ अशी सगळी शक्ती आहेच आहे. त्याची आठवण जणू की भगवंत या शब्दाने त्याला करून देत आहेत. दुसरं म्हणजे पुन्हा एकमेकांच्या प्रेमाचं वर्णन का केलेलं आहे, म्हणजे अगदी पहिली सुरुवातच आहे आणि प्रियमाणाई असं भगवंत त्याला म्हणत आहेत. तर आपल्या लक्षात येईल की एखादी गोष्ट कोणाला तरी आपण सांगतोय ना, म्हणजे आपण असं म्हणूया की श्रोता आणि वक्ता, गुरु आणि शिष्य कुठली जोडी असू दे, कोणीतरी कुणाला तरी सांगताय, त्या सांगणाऱ्याचं आणि ज्याला सांगतोय त्याचं एकमेकांवर जर प्रेम असेल ना, तर तो ऐकणारा पण नीटपणाने ऐकतो, सांगणारा पण त्याला समजेल इतक्या पद्धतीनं सांगतो. आणि म्हणून ते प्रियमाणाय महत्त्वाचं आहे. अन्यथा काय होतं, ऐकायचं सोडून द्यायचं. म्हणजे शिक्षकावर जर प्रेम असेल ना, तर विद्यार्थी त्या शिक्षकाचं अगदी कान देऊन ऐकतात. त्यांचं म्हणजे मी शाळेत शिक्षिका होते तेव्हा पण, किंवा मी विद्यार्थिनी होते तेव्हा पण, शिक्षकांबद्दलचं जे एक आपल्या मनामध्ये आदराचं स्थान असतं, तर पालक कितीतरी वेळा आपल्याला सांगायला यायचं आहे की अहो बाई तुम्ही सांगा हो. तर आता तुम्ही सांगा, तीच गोष्ट आई सांगते घरी, पण तरी तुम्ही सांगा हो. हे जे काही आहे ना, म्हणजे सांगणारा आणि ऐकणारा यांचा एकमेकांविषयीचा जो एक आदराचा, श्रद्धेचा, प्रेमाचा भाव असतो त्याचा उपयोग होतो. आणि तसं हे सांगण्यासाठी त्या श्रोत्याच्या मनावर ते बिंबवावं, मी जे काही सांगणार आहे ते तुला अगदी चांगलं कळावं, यासाठी म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतो आहे की तुझा पण माझ्याबद्दल श्रद्धाभाव आहे, आदरभाव आहे आणि माझं पण तुझ्यावरती प्रेम आहे. खरं तर भगवंत जे सांगणार आहे ते सगळं गुह्य, गोज, गूढ असं सगळं आहे. आणि खरं 9व्या अध्यायात ते सगळं सांगून झालेलं आहे. मी तुला गुह्य ज्ञान देतो असं म्हटलेलंच आहे, त्यामुळे ते देऊन झालेलं आहे. पण त्यावेळेला अर्जुनाची जी श्रवण करण्याची म्हणजे जी चिकाटी होती किंवा त्याची जी वृत्ती होती ती भगवंतानी चांगली अभ्यासली. आणि मग भगवंताच्या असं लक्षात आलं की अरे हा इतका चांगल्या पद्धतीने ऐकतोय, तर याच्या मनामध्ये या सगळ्याविषयी काहीच राहता कामानी उणीव त्रुटी, त्यामुळे आपण ह्याला परत आता सगळं सांगूया. आणि म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी अर्जुनाला भगवंत सांगणार आहे, वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे, परंतु तेच परमात्मस्वरूप, तेच आत्मस्वरूप, तेच आत्मज्ञान, तेच ब्रह्म आता वेगळ्या पद्धतीनं भगवंत अर्जुनात सांगेल. भगवंताला खरं तर 5 पांडव प्रिय आहेत, असं म्हणजे पांडवानाम धनंजया असं आपण आता अभ्यासणार आहोत, नाही अशातला भाग नाही की 5 पांडव प्रिय आहेत, त्यातला धनंजय अधिक प्रिय आहे, अर्जुन अधिक प्रिय आहे, बरोबर आहे. पण विशेष प्रेम अर्जुनावर असलं तरी सगळेच पांडव त्याच्या दृष्टीनं नातं सारखंच आहे असं आपल्याला दिसेल. आणि कितीतरी वेळा महाभारतामधल्या अनेक प्रसंगांमध्ये आपल्याला दाखवता येईल की श्रीकृष्णानं पांडवांची जी म्हणजे बाजू लावून धरलेली होती, यावेळेला म्हणजे तो स्पष्टपणानं भगवंतानी अनेकदा सांगितलेलं. दुर्योधनाला पण भगवंतानी स्पष्टपणानं सांगितलं होतं की तुम्ही पांडवांचा द्वेष करतायत आणि पांडवांचा द्वेष करताय म्हणजे माझाही करताय. मी पांडवांच्या बाजूला आहे म्हणजे पांडवांची बाजू सत्याची आहे आणि तुम्ही पांडवांचा द्वेष करताय, पर्यायाने तुम्ही माझाही द्वेष करतायत आणि पांडव मात्र धर्माप्रमाणे वर्तन करतायत आणि म्हणून मी पांडवांशीच एकरूप आहे, तुमच्या बाजूला मी येणार नाही असं दुर्योधनाला ते स्पष्टपणे सांगितलं होतं.
अगदी युधिष्ठिराशी बोलताना सुद्धा भगवंतांनी असं सांगितलं होतं की तुझा भाऊ तो आहेच, अर्जुन तुझा भाऊ आहेच, परंतु माझा तो सखा आहे, संबंधी आहे, शिष्य आहे, आणि त्याच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तो काहीही करू अशा पद्धतीनं, म्हणजे एक प्रकारचं असं प्राण द्यायची वेळ जरी आली तरी देखील आम्ही दोघं एकमेकांना कसे शेवटपर्यंत सांभाळू असं शब्दच दिलेला आहे मी एकमेकांना, असं भगवंत अगदी युधिष्ठिरालासुद्धा ही गोष्ट सांगतात. असं आपण महाभारतातल्या प्रसंगात पाहिलं आहे. किंवा अगदी अर्जुनासाठी भगवंतांनी काहीतरी विशेष केला असं पण घडलं आहे. म्हणजे जयद्रथाचा वध करताना त्याला ठार मारायची प्रतिज्ञा घेतली होती ना अर्जुनाने. आता ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जणू काही जबाबदारी भगवंताचीच होती. म्हणजे खरोखरच भगवंताला ती तळमळ लागली होती की जयद्रथाचा वध अर्जुनाकडून कसा करून घ्यायचा. आणि मग आपल्याला महाभारतातला प्रसंग माहिती आहे की सूर्यास्त झाला, म्हणजे ग्रहण होतं आणि सूर्यास्त झाला. स्वाभाविकच सूर्यास्ताला युद्ध थांबतं आणि म्हणून जयद्रथाला वाटलं युद्ध थांबलं आहे, आणि चटकन भगवंतानी आकाशात सूर्य दिसताक्षणी सूर्यास्त झालेला नाही आहे अर्जुना, हा सूर्य हा जयद्रथ, असं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. हा सगळा आपल्याला प्रसंग महाभारतातला माहिती आहे. म्हणजे अशी मदत केली थोडक्यात काय की अर्जुनाला भगवंतानी अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण व्हायला मदत केली. भगवंत आपल्याला असं सांगतात की खरोखर अर्जुन म्हणजे माझं अर्ध शरीर आहे, इतका मी अर्जुनाशी जोडलं. अलौकिक असं एकमेकांवरचं एक त्यांचं प्रेम आहे. अनेक म्हणजे अर्जुन सुखी व्हावा ही जणू काही परमेश्वराची प्रार्थना आहे. आता शिष्य म्हटला तर शिष्याची प्रार्थना असेल ना, पण तसं नाही, त्या भगवंताचीच जणू काही इच्छा आहे की अर्जुन सुखी व्हावा. आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा एकदा सांगून जायची गोष्टसुद्धा पुन्हा पुन्हा अर्जुनाला सांगतायत. आता भगवंत अर्जुनाला समजावून देणार आहे की तुला मी जो दिसतो आहे ना तेवढाच मी नाही आहे. म्हणजे आता तुला मी कसा दिसतो आहे तर तुझ्या रथाचा मी म्हटलं तर हे दिसतो आहे. म्हणजे तुला वाटतं की मी तुझा रथ हाकणारा असा म्हणून सारथी अशा भूमिकेतून तू माझ्याकडे बघतो आहेस. अगदी तर सारथी पण मी आहे ही गोष्ट खरी आहे, पण एवढा मर्यादित अर्थाने तू माझ्याकडे काही पाहू नकोस. तर असं पहा की मी म्हणजे हे सगळं विश्व आहे. सगळं हे जे म्हणजे जे काही विश्व म्हणून दृश्य दिसतं आहे ते सगळं मीच आहे. आणि आता मी तुला स्वरूप सांगणार आहे, त्यामुळे तू मला तुझा सारथी समज. तो सारथी पण मीच आहे, सगळं विश्व आहे ते पण मीच आहे, म्हणजे तू पण मीच आहे, मी पण मीच आहे. सगळं दिसणारं आणि पुढे म्हटलं आहे भासणारं सुद्धा हे विश्व वस्तुतः भगवंत म्हणतो मीच आहे. आता तू मला पहा सगळ्यामध्ये, असं अर्जुनाला तो समजावून सांगणार आहे की तू सारथी म्हणून माझ्याकडे पाहतोयस, भाऊ म्हणून पाहशील, तर असं नाही आहे. हे सगळं जे काही विश्व आहे ते म्हणजे मीच आहे. आता याच्यातून या पहिल्या श्लोकातून आपल्या लक्षात येईल की भगवंतानी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला सांगितल्या. खरं तर जे काही ज्ञान तो आता सांगणार आहे, विभूती सांगणार आहे, बरोबर आहे, पण ते त्यांनी पहिल्या श्लोकात सांगून टाकलं की हे पूर्वी मी सांगितलेलं आहे, वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे, वेगळ्या भांड्यात तोच पदार्थ, असं त्याचं स्वरूप आपण लक्षात घेऊ शकतो की तेव्हा ते जे आता वेगळ्या भांड्यात तोच पदार्थ सांगणार. म्हणजे गुह्य ज्ञान सांगून झालं आहे, ते गुह्य ज्ञान, तेच आत्मज्ञान मी पुन्हा पुन्हा सांगणार आहे. ज्या अर्जुनाला तो सांगतो आहे तो अर्जुन पाहिलंच आपण की तो इतका भगवंताला प्रिय आहे. जे सांगतो आहे तेही भगवंताच्या हिताचं आहे. आपण आता गुह्यज्ञानासंबंधीच विचार करूया की हे तर ठीकच आहे, भगवंत अर्जुनाला सांगतो आहे आणि मग हे जर गुह्य आहे तर हे काय आहे, तर अगदी शब्दात वर्णन करता येत नाही, अनिर्वचनीय आहे वगैरे वगैरे, त्या गुह्यज्ञानाबद्दल आपल्याला माहितीच आहे. तर याचा अर्थ असा आहे की ही जी सगळी सृष्टी आहे या सृष्टीचा विचार ह्या गुह्यज्ञानात केलेला आहे. आता जे आपण ऐकणार आहोत त्याचा सृष्टीचा विचार केला आहे, त्याच्यात ब्रह्माचा विचार केला आहे, किंवा त्याच्यामध्ये सृष्टीच्या आणि ब्रह्माच्या संबंधाचा विचार केला आहे की नेमकं हे दृश्य जग आणि हे सगळं ब्रह्म याचं काय आहे. किंवा आणखीन सोपं करून सांगायचं म्हटलं तर जीव जगत जगदीश्वर याचा पण विचार केला. जीव म्हणजे काय, हे जगत म्हणजे काय, आणि जगदीश्वर म्हणजे काय याचा पण विचार केला. हे सगळं जे की आहे ते गुह्यज्ञान आहे, ते आत्मज्ञान आहे, हे भगवंताचं स्वस्वरूप आहे आणि हे मी तुला आता सांगणार आहे. आता
लक्षात असं येईल की ज्याला ज्याला असं वाटतं की हे ज्ञान आपल्याला मिळावं, त्याला त्याला पुढे आता कर्म आणि उपासना, ह्या ज्ञान मिळवण्यासाठी कुठल्या प्रकारचं कर्म आणि उपासना करायला पाहिजे ती पद्धत पण भगवंत घालून देणार आहे. म्हणजे आता ही जर पद्धत आपण त्या पद्धतीचं अनुकरण केलं किंवा त्या पद्धतीचं आपण परिपूर्ण ज्ञान करून घेतलं, तर अर्जुनाला जसं हे सगळं गुह्य ज्ञान भगवंतांनी समजावून सांगितल्यावर कळणार आहे, त्याच पद्धतीनं आपण पण त्याच्या कर्माच्या आणि उपासनेच्या माध्यमातून गेलो तर त्याला जे गुह्य ज्ञान भगवंत सांगतो ते आपल्यालाही सांगणार आहे. मग ते त्याला जसं समजणार आहे तसं आपल्यालाही समजणार आहे असं म्हणायला काय हरकत आहे. आता त्याच्यासाठी काय, ते जे मी सुरुवातीला म्हटलं ना की हृदय मोठं करायला पाहिजे, ते हे. आता कुठे शंका घ्यायची नाही, आता कुठे संशय घ्यायचा नाही. एका वेगळ्या पद्धतीनं विचार करूया आपण की जसं विज्ञानाची प्रगती आपल्याला अशी दृश्य स्वरूपात दिसत आहे, खूप खूप शोध विज्ञानाने लावले. आता सध्या तर आपण पाहतोच आहोत की असं वाटतं अजून काय घडणार आहे. आता मोबाईलसारखी इतकी जादू करणारी गोष्ट आपल्या हातात इतकीशी टिचभर म्हणतात तशी आलेली आहे. दूरदर्शन आणि काय PC वगैरे वगैरे काय अनंत अशा आपल्या सुखासाठी असणाऱ्या किती गोष्टी आपल्याला आश्चर्यकारक वाटतील अशा गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष आपण वापरतो आहे, प्रत्यक्ष आपण अनुभवतो आहे. आपण असा विचार करूया, म्हणजे समजा लोकसंख्येचा म्हणून आपण विचार केला तर एवढी अफाट लोकसंख्या आहे. या सगळ्या लोकांना या सगळ्या वस्तूंचं ज्ञान नाही आहे. ज्यांनी कोणी याचा शोध लावला, ज्यांनी कोणी आपली सगळी बुद्धी पणाला लावली, ज्यांनी कोणी प्रचंड कष्ट केले, ह्या सगळ्यांनी केलेल्या या कष्टाचा, या प्रयत्नांचा फायदा आपल्याला झाला. हे सगळं जे काही त्यांनी केलं, ज्या कोणी शास्त्रज्ञानांनी ह्या सगळ्या विज्ञानाच्या मध्ये इतकी प्रगती केली आणि त्या सगळ्या प्रगतीचा, त्यांनी केलेल्या कष्टाचा जो काही आपल्याला फायदा मिळाला, त्यामुळे बुटभर लोकांनी काम केलं आणि सगळ्यांना त्याचा फायदा मिळाला. म्हणजे शास्त्रज्ञ आणि आपण असा विचार केला तर आपल्या लक्षात येईल, समजा आपण आता विमानाने, रेल्वेने, गाडीनं प्रवास करतो आहोत. आता यात आपलं कर्तृत्व काय आहे. आपल्याला या सगळ्या लोकांनी या सगळ्या गोष्टींचे शोध लावले, त्यांनी आपलं जीवन सुखी केलं, त्यांनी आपलं जीवन अगदी छानपैकी आनंददायी केलं. म्हणजे आपल्या सुखासाठी आपण जे काही, अगदी घरातसुद्धा आपण कितीतरी यंत्र वापरतो आणि आपल्या घरातल्या सगळ्या यंत्रांच्या सहाय्याने आपलं जीवन किती सुकर झालेलं आहे, पण याच्यात आपलं कर्तृत्व काहीच नाही आहे. असा जर आपण विचार केला, कोणीतरी श्रम केले, कोणीतरी संशोधन केलं, कोणीतरी खूप 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 कष्ट केले आणि त्याचा फायदा मात्र आपल्याला सगळ्यांना होतो आहे. अच्छा, गणिताच्या भाषेमध्ये आकडेमोडीत विचार केला तर आपल्याला कळलं की एखादा शास्त्रज्ञ पण कोटी कोटी लोकांना फायदा. आता अगदी हीच गोष्ट आपण या आपल्या परब्रह्म स्वरूपाच्या या गुह्य ज्ञानाच्या अभ्यासाच्या दृष्टीने विचार करूया की या सगळ्याचा, म्हणजे जीव, जगत, जगदीश्वर या सगळ्यांचा असणारा संबंध, या दृश्य जगाचा आणि या परमात्म्याचा असणारा संबंध, हा सगळा संतांनी अंतर्मुख होऊन साधनेनं शोध लावला, त्यांना तो कळला, त्यांनी तो आपल्यापर्यंत पोचवला. हे सगळं त्यांनी कष्ट केले, त्यांनी साधना केली आणि फायदा मात्र तुम्हा आम्हाला झाला. अगदी जसं शास्त्रज्ञ आणि आत्ताचं आपलं यंत्रसामुग्रीमुळे समाधानी सुखी झालेलं जीवन हे जसं आहे, तसंच या क्षेत्रात, आत्मज्ञानाच्या क्षेत्रातसुद्धा संतांनी आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी, आता फायदा आपला, आपलं सुख, सगळी केली साधना, सगळे केले कष्ट त्यांनी, असा जर विचार केला तर त्या शास्त्रज्ञानावर जसा आणि जेवढा आपण विश्वास टाकतो तसा आणि तेवढा आपण संतांवर विश्वास टाकला तर मग हे गुह्य ज्ञान आहे हे पण आपल्याला समजेल. आता शास्त्रज्ञांवर आपण जो विश्वास टाकला आहे तो कसा आहे की आपण सुखाने विमान चालवणारा चालवतो आहे, आपण विमानात बसतो आणि जातो. आपण संशय घेत नाही की अरे बापरे हे काय आहे, हा याला सगळं येत असेल ना, काही गडबड तर होणार नाही, यंत्र सगळं व्यवस्थित चाललं, आपल्याला कुठे त्यातलं काय आहे. आपण विश्वास टाकतो आणि त्या यंत्रावर आणि त्या यंत्र चालवणाऱ्यावर दोघांनाही विश्वास टाकतो आणि आपला प्रवास सुखाचा होतो. तसा आपला हा जीवन प्रवास सुखाचा व्हायला हवा असेल तर शंका संशय न घेता या संतांच्या कष्टावर, या संतांच्या साधनेवर आपण विश्वासाने मार्गक्रमण केलं पाहिजे. हा खरा
या सगळ्या गुह्य ज्ञान समजून घेण्याचा आपला अर्थ. मग आता दोन गोष्टी करायच्या की कुठेही संशय घ्यायचा नाही. हे असं असेल का? आपण विज्ञानाच्या कुठल्याही शोधावर संशय घेतो आहे का? बाजारात पैसे टाकतो, वस्तू आणतो आणि वस्तूचा आपण आनंद उपभोगतो. आपण काही संशय घेत नाही. प्रवासाला जातो, रेल्वे गाडी चालवणाऱ्यावर आणि रेल्वे गाडीच्या रुळावर आणि रेल्वेच्या यंत्रावर आपण पूर्ण विश्वास टाकतो, पैसे देतो, तिकीट काढतो, प्रवास सुखाचा होऊन जातो. तसंच आहे. आता असं जर झालं तर हे गुह्य ज्ञान आपल्यालाही समजेल. संतांवरती विश्वास ठेवायचा आणि मनात शंका घ्यायची नाही की आपल्याला गुह्य ज्ञान समजेल. इतका खरा सोपा अर्थ. म्हणजे पहिला जो भगवंतानी आपल्या अर्जुनाच्या दृष्टीने सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुला तुझ्या हिताचं सांगणार आहे. आणि मग त्याच्या हिताचं सांगणार आहे तो काही कानात सांगणार नाही आहे, आपल्यासमोरच सांगतो आहे. त्यामुळे ते आपल्यालाही कळणार आहे. मग आपलं पण जसं अर्जुनाचं भगवंतावर प्रेम आहे तसं आपलं पण तसं झालं पाहिजे की तो काय म्हणतो आहे तेच बरोबर. तर तो काय म्हणतो आहे तर प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाच्या समोर होता म्हणून भगवंत आधी अर्जुनाला प्रत्यक्ष ज्ञान दिलं. आपण संत आपल्याला पुस्तकरूपाने समोर आहेत त्यामुळे ते आपल्याला सांगतायत. तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा आणि मनामध्ये शंका कुशंका न घेता या गुह्य गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचं असा विचार करायचा. आता आणखीन एका थोडंसं 2 पावलं पुढे. दिसायला आपल्याला चारच गोष्टी दिसल्या. त्याला महाबाहू म्हटलं, त्याचं एकमेकांवर प्रेम आहे म्हटलं, तुझ्या हिताची गोष्ट सांगतो आहे आणि जे पूर्वी सांगितलं आहे तेच परत सांगतो. एवढाच खरं म्हणजे पहिल्या श्लोकामधल्या गोष्टी आणि सगळ्या सोप्या सोप्या वाटणाऱ्या. तर आपल्या लक्षात येईल की आपलं काय आहे की आपण कर्माबद्दल असं म्हणतो की कर्म करायचं आणि फलाचा त्याग करायचा. एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या कर्माचा म्हणजे जेव्हा समूहाचा विचार करतो तर समूहामध्ये केलेल्या कर्माचं फळ समूहाला मिळतं. वैयक्तिक केलेल्या कर्माचं फळ त्याला मिळतं. फळाकडे बघायचंच नाही आहे. आणि आत्ता जसं आपण म्हटलं की दुसऱ्यासाठी जर आपण काही कर्म केलं तर ते निश्चितच आपल्याला फायदा होतो. संतांच्या बाबतीत आपण तोच विचार करतो आहे की त्यांनी त्यांच्यासाठी नाही केलं. त्यांनी हा जो काही साधना केली, कष्ट केले, त्याच्यातून जे काही मिळालं आणि ते त्यांनी आपल्याला दिलं हे आपल्यासाठी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आपला विज्ञानाला विरोध नाही आहे. विज्ञानाचं आपण सहाय्य उदाहरण म्हणून घेतलंच आहे. पण आपण त्याच विज्ञानाचा विचार करून असं म्हणूया की पर्यावरणासारखा सध्या अगदी आवश्यक असणारा विषय आहे. या पर्यावरणाला जर त्रास देऊन आपण आपल्या सुखाचा विचार करणार असलो तर कधीतरी आपल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागेलच. आपल्या सुखासाठी पर्यावरणाला त्रास होईल असं वागणं हे काही मग त्याचं जे काही फळ आहे स्वाभाविकच आपला कर्म चांगलं तर फळ चांगलं. पर्यावरणाला त्रास होणारं कर्म असेल तर त्याचं फळ आपल्याला त्रासदायकच होणार. आता भगवंत जे स्वस्वरूप आपल्याला सांगतो आहे किंवा अर्जुनाला सांगतो आहे ते हेच आहे की तू फळाकडे बघू नकोस बरं पण तू चांगलंच कर्म करायचं आणि दुसऱ्यासाठी करायचं. अर्जुनाची अर्थातच क्षमता चांगली आहे. अर्जुन आचरण करणार आहे. जसं सांगतो आहे तसं तो वागणार आहे. आपण आपल्या किती करायचं ते आपण ठरवतो. संतांनी किती जरी आपल्याला सांगितलं असलं तरी त्यातलं आपण किती करायचं ते आपण ठरवतो. अर्जुन मात्र तसा नाही आहे. जसं आणि जे भगवंत सांगतो आहे ते सगळं करतो आहे आणि म्हणून आवडीनं ऐकतो आहे भगवंत काय सांगतो आहे ते. आणि कुठेही बेपर्वाई नाही आहे, कुठेही मनामध्ये शंका नाही आहे. शंका येण्यामध्ये खरा म्हणजे दोष नाही आहे, शंका घ्यायची नाही असं नाही. परंतु मग असे म्हटलं की आपल्याला काही कळलं नाही तर विचारायचं गोष्ट बरोबर आहे. पण सुरुवातीलाच माऊलींनी तर सुरुवातीलाच हे करून टाकलं की आपल्याला काय कळणार नाही ते त्याला आधीच कळलेलं असतं. त्यामुळे तो आपल्याला क्लिअर करून सांगतोच. त्यामुळे सद्गुरूचा उपयोग तिथे होतोच. आपल्याला पण इथे लक्षात येईल त्याला आपल्याला एखादी गोष्ट कळली नाही तर ती आणखीन सहज सोपी करण्याचं काम संतांनी आपल्यासाठी करून ठेवलेलंच आहे. त्यामुळे मनामध्ये तोही संशय येण्याचं कारण नाही की मला कळेल की नाही, माझ्यासारख्या अल्पबुद्धीवालीला कळेल का, असं पण मनामध्ये विचार करायचं कारण नाही. आपल्याला काय कळणार नाही ते त्याला आधीच कळेल आणि तो स्वाभाविकच आपल्याला योग्य त्या संतांची मदत देऊन आपल्याला ते नक्कीच कळवेल असं दिसतं. आता याच्याबरोबर आणखीन एक आहे की भगवंताला
अर्जुनाच्या हिताची काळजी आहे ना, त्यामुळे तो त्याच्या कल्याणाचं सांगणार आहे. आणि मग असं हे होतं की अरे चा भगवंताला पण अर्जुनाच्या हिताची कामना आहे. एकीकडे कामना नाही ठेवायची ना, आणि भगवंतच इथे सांगतोय अगदी हितकाम्य या असं म्हटलं आहे, तुझ्या हिताची मला इच्छा आहे असं म्हटलेलं आहे. तर पुन्हा ते लक्षात घ्यायचं की दुसऱ्याच्या हिताची कल्पना करायला काहीच हरकत नाही. जो काही सगळा अहंकार किंवा जे काही कामना किंवा हे जे आपण नको असं म्हणतो ते आपलं आपण करतो तेव्हा नको. मला हे मिळायला हवं असा नाही विचार करा, अर्जुनाला हे मिळायला हवं असा विचार केला तर ती कामना चुकीची नाही आहे. त्यामुळे जरी त्यांनी असं म्हटलं असलं, कारण लोक वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करतात ना, तर हा पण विचार करतो की भगवंताला कशी काय कामना, तर भगवंताला स्वतःला काही मिळावं ही कामना नाही व्यक्त झाली. अर्जुनाला हे सगळे त्याला कसं हे मिळेल याची तो कामना करतो आहे. दुसऱ्याचं दुःख कसं दूर होईल याची कामना करायला काहीच हरकत नाही, ती काही वाईट नाही आहे. स्वार्थी कामना असू नये, मला काहीतरी मिळालं आहे हे काही करता कामा नये, अशा प्रकारचा विचार या पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला केला आहे. सोपा श्लोक आहे सुरुवात अध्यायाची करणारा. प्रश्न फक्त एवढाच होता की मी परमवचा शृणु, मी आणि पुन्हा भूयः, मी पुन्हा सांगणार आहे आणि हे माझं जे श्रेष्ठ वचन आहे ते तू शांतपणानं ऐक, हेच खरं महत्त्वाचं. मग त्याच्या जोडीला तू महाभाऊ आहेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुझ्या हिताचं आहे, हे सगळं जोडीला आलं. पण मग ते जे काही परमवचा आहे, जीव जगत जगदीश्वर आहे, हे सगळं पूर्वी सांगून झालेलं आहे आणि ते मी तुला सांगतो आहे. आपल्याला कळेलच जीव जो आहे तो आपण सगळे, आता आपण सगळे म्हणताना त्यात तो ईश्वर पण आहेच, कारण तो सगळीकडेच भरलेला आहे. आणि जिथे मी म्हटलेला आहे तो पण ईश्वर आहेच, मी सांगतो आहे असं तो म्हणाला ना, त्यामुळे तो आहेच. जीव म्हटलं तर जीवामध्ये त्या संबंध याच्यामध्ये तो आहेच सगळ्यामध्ये. जगत म्हटलं तर जगतमध्ये ते सगळा जो काही दृश्य जग आहे त्या दृश्य जगाचा अनुभव आपण घेतोच आहोत, तिथेही सगळं आहे. आता हे जे सगळं आहे तेच मी तुला परत सांगतो. आता हेच मी तुला परत सांगतो की हे दृश्य जगात जिकडे तिकडे मी कसा भरलेला आहे, तू त्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी नावं दिली असतील, पण सगळीकडे मीच कसा आहे हे सांगितलं आहे. आता दुसऱ्या श्लोकामध्ये मात्र थोडासा एक वेगळा विचार भगवंत सांगतो. आता तो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. थोडंसं आपल्याला आश्चर्य वाटतं की असं कसं, ते वाचताना आपल्याला कळेल की दुसऱ्या श्लोकात भगवंत आहे न मे विदुःसुरगणा प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणांच सर्वेषां. पहिल्या अध्यायात महाबाहो तुझ्या हितासाठी, तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्या प्रेम आहे म्हणून मी तुला हे सगळं सांगतो. आणि आता म्हणतात सुरगणा न विदुः, देवदेवता जाणत नाहीत, मला देवदेवता जाणत नाहीत. अरे बापरे, म्हणजे काय? पुढे म्हणतात महर्षयः न विदुः, हे जे महर्षी आहेत अगदी तपश्चर्या केली आहे पुष्कळ वर्षोनवर्ष, तेही मला जाणत नाहीत. मे प्रभवम, म्हणजे माझं हे जे प्रगट होणं आहे ते हे देवदेवता आणि महर्षी जाणत नाहीत. मग आपल्याला धक्काच बसतो, अरे बापरे म्हणजे काय, असं कसं होईल? त्या महर्षीला पण भगवंताला जाणता येत नाही असं का होईल? आता काय जाणत नाहीत? सुरगणाः न विदुः महर्षयः न विदुः, हे देवदेवता किंवा हे महर्षी मला जाणत नाहीत. म्हणजे काय जाणत नाहीत? तर माझं जे प्रगट होणं आहे ते जाणत नाहीत. आता म्हणजे भगवंताच्या ज्या लीला आहेत किंवा भगवंताच्या प्रगट होण्यामागचं जे काही रहस्य आहे ते हे जाणत नाहीत. का जाणत नाहीत? आपल्याला लगेच मनात प्रश्न येतो, का ते सगळं लगेच या एका श्लोकातच सगळं येणार आहे. का जाणत नाही त्याचं कारण आहे अहम सर्वेशः देवानां. आणि आधीही त्याचं कारण असं आहे की मी देवदेवतांच्या किंवा महर्षींच्या आधी, म्हणजे आधीच आहे. म्हणजे याचा अर्थ आहे मी कारण आहे आणि ते कार्य आहे, मीच त्यांना निर्माण केलेलं आहे ना, त्यामुळे ते माझं जाणत नाहीत. आता हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. आपल्या दृष्टीने असं वाटतं की महर्षीने तपश्चर्या केली आहे म्हणजे ते भगवंताला जाणतात आणि मग ते पुढल्या तुमच्या माझ्यासारख्यांना हे भगवंत म्हणजे काय सांगतात. आणि इथे मात्र स्पष्टपणानं भगवंताने सांगून टाकलं की हे देवदेवता आणि हे महर्षी मला जाणत नाहीत. आता या विश्वामध्ये भगवंत जो अनेक रूपांनी प्रगट होतो आणि म्हणजे अवतार धारता राम कृष्ण हे अवतार झाले, तर या अवतारांमधून सुद्धा भगवंत प्रगट झाला. काही वेळा ऋषींच्या मुनींच्या माध्यमातून जी काही विलक्षण शक्ती त्या त्या ठिकाणी असते त्याच्यातून तो प्रगट होतो. पण तरी देखील
देवदेवता ऋषीमुनी हे मला जाणत नाहीत असं म्हणत आहे. आता आपण ना त्याच्यासाठी एक जो दृष्टांत दिलेला आहे तो आपण समजून घेऊया. माऊलीने पण दिला आहे आणि माऊलींच्या ह्या ओव्यांचा विचार पांडुरंग शास्त्रींनी पण केला आहे. आपल्याला थोडक्यामध्ये ते लगेच कळेल म्हणून त्याचा फक्त अर्थ आपण लक्षात घेऊया. त्यांनी असं म्हटलं की आईच्या उदरात असलेला किंवा नुकताच जन्मलेलं असा जो जीव असतो, असं ते अगदी लहान बाळ असतं, या बाळाला आईचं वय कळतं का हो? आईचं वय नाही त्याला जाणतं आहे. किंबहुना आईचं वयच कशाला? आईने सोसलेल्या यातना, आईचं त्याच्या मागचं असणारं कर्तव्य, हे सगळं त्याला, त्या जीवाला, त्या इतक्या लहान या बाळाला हे काहीच कळत नाही. आता भगवंत आपल्याला सांगतायत की ऋषी आणि देव हे कसे आहेत, तर माझ्या उदरात असलेल्या किंवा नुकत्याच जन्माला आलेल्या या बालकाप्रमाणे आहेत. त्यामुळे ते माझं स्वरूप सगळं जाणत नाही. जसं लहान बाळाचं असतं की ते काही जाणत नाही आहे, म्हणजे खरोखरच आईचं कर्तव्य काय आहे, आई आपल्यासाठी किती कष्ट घेते आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळणार नाहीत. पण आई म्हणजे आपल्या भुकेची, आपल्या झोपेची, आपली जी काही काळजी घेणारी आहे तीही कोणीतरी आहे एवढं त्याला कळायला लागेल. तर तशी सुरुवात होईल, परंतु मला ते जाणणार नाहीत. असं उदाहरण देऊन माऊलीने आपल्याला ते नेमकं त्यांना काय जे म्हणायचं आहे, बघून त्याचे म्हणतो आहे की मला ते आधी म्हणजे मी सगळ्यांच्या आधी आहे ना, माझ्यानंतर ते जन्माला आले. मग जसं आईच्या उदरातून जन्माला आलेल्या बाळाला आईविषयी सगळ्या गोष्टी कळत नाहीत, तसं या देवदेवतांना, या ऋषीमुनींना, या अवतार घेऊन आलेल्यांना हा सगळा जो काही परमात्मा आहे तो म्हणे कळत नाही. आता हे पण आपल्याला समजून घ्यावं लागेल, का एक नवीनच मुद्दा भगवंताने आपल्याला सांगितला. तर आता म्हणजे काय, तर हे जे परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे, आता ह्यापूर्वी पण पाहिलं आहे की वेदांना पण याचं वर्णन करता आलं नाही. वेदाची वाणी कुंठित झाली की त्यांनाही शब्दांमध्ये ते व्यक्त परब्रह्म कसं आहे, परब्रह्म म्हणजे ज्यांना कोणाला हे परब्रह्म कळलं आहे ते देखील हे सगळं शब्दात मांडू शकत नाहीत. ज्याला समजलं आहे ते बोलू शकत नाहीत, अनिर्वचनीय सांगू शकत नाहीत, काहीच नाही. किंवा त्यांची जी मनबुद्धी आहे त्या मनबुद्धीची पण गती तिथपर्यंत पोचत नाही, असं वर्णन यापूर्वीसुद्धा हे आहे. त्यामुळे देव हा जो काही ही जी काही संकल्पना आहे त्याच्यामध्ये मन, बुद्धी ह्या सगळ्यांची झेप जी आहे ती कमी पडते. असं जे काही बुद्धीला अगम्य अशा या सगळ्या परब्रह्माच्या सगळ्या गोष्टी आहेत ते सगळं असं नुसत्या मनाला, बुद्धीला इतक्या साधनेने, इतक्या तपश्चर्याने कळेलच आणि कळलेलं सांगता येईलच असं या परब्रह्माच्या बाबतीत काही नाही आहे. सगळी जी काही सृष्टी आहे ती सगळी सृष्टी, सगळे काय देवदेवता हे सगळं भगवंत म्हणतो माझ्यातच आहे. आणि माझ्यातच असल्यामुळे त्याला खऱ्या अर्थानं मी कसा समजणार, माझ्यातच असल्यामुळे त्यांना मी कसा समजणार. माऊलीने 2 छान उदाहरण दिले की समुद्रात असणारा मासा, त्या माशाला समुद्राची भव्यता कशी कळणार, किंवा उडणारी माशी, ह्या माशीला आकाशाचा विस्तार कसा कळणार. तसं म्हणे हे देवदेवता ऋषीमुनी ह्या परब्रह्माचा विस्तार ज्यांना नाही कळला त्यामुळे ते मला पूर्णपणानं जाणत नाहीत. आता हे उदाहरण बघितले ना, आईचं, जन्मायला बाळाचं, किंवा आता हे माशीचं, माशांचं, तर आपल्याला थोडं थोडं कळतं की अरे यांच्या साधनेने त्यांनी केलेला जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न थोडाफार प्रमाणात यशस्वी झाला. त्यांचं त्यांना कळलं, फक्त ते त्यांना शब्दबद्ध करता आलं नाही, अनिर्वचनीय आहे, व्यक्त करता येत नाही, सांगता येत नाही. म्हणजे या महर्षींचं ज्ञान कितीही जरी असलं तरी या परब्रह्माला ते सगळंच्या सगळं परब्रह्म समजू शकतील असं काही नाही. तर परब्रह्म फारच अगाध आहे. त्या ऋषीमुनी किती साधना बिचाऱ्यांनी केली महर्षींनी, तरी देखील त्यांना हे परब्रह्म कळत नाही. म्हणजे ते परब्रह्म भगवंत म्हणून मी कोण, केवढा, कुठून आलो, या सगळ्या गोष्टी निश्चयपूर्वक ते सांगू शकत नाही. युगानुयुग त्याच्यासाठी लोकांनी घालवली, पण याचा काही थांगपत्ता कोणाला लागला नाही. त्याची साधना, तपश्चर्या, त्याच्या बळावर देवाचं स्वरूप जाणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आणि अजूनही करतायत, पुढेही करत राहतील. सगळे जे काही महर्षी आहेत ते त्या आपापल्या अनुभवाशी प्रामाणिक आहेत. म्हणजे त्यांनी खरंच ती साधना, तपश्चर्या केलेली आहे. असं नाही की नुसते बोलायचं नाही आहे, तर खरोखर त्यांनी ते सगळं प्रत्यक्ष त्याच्यासाठी सोसलेलं आहे.
प्रामाणिकपणानं त्यांनी ते सगळे कष्ट केलेले आहेत. पण तरी देखील त्यांच्यामध्ये सुद्धा या परब्रह्मासंबंधीच्या त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्याच्याशी एकमत नाही आहे. म्हणजे निर्दिराळे आपण जे वाद म्हणतो, तर त्या ठिकाणी त्या संप्रदायामध्ये असणाऱ्या मंडळींनी अशीच तपस्या, अशीच साधना, असाच अभ्यास खूप केला आहे. मग त्यांचं एकमत असायला काय हरकत आहे? किंवा आणखीन सोप्या भाषेत आपण आत्ताच्या काळात म्हणूया की सगळे धर्म चांगले आहेत, कुठलाच धर्म वाईट शिकवत नाही. मग तरीसुद्धा असं का घडतं की एका धर्मातल्या माणसांनी दुसऱ्या धर्मातल्या माणसांना गोळ्या घालून ठार मारावं? आणि का तर तू त्या धर्मातला आहेस म्हणून. जर सगळे धर्म चांगले आहेत आणि सगळे धर्म जर चांगलंच शिकवत आहेत, मग एकवाक्यता का नाही? अगदी तोच विचार इथे आपल्याला गीतेमध्ये सांगणार आहे की हे करतात, साधना करतात, तपश्चर्या करतात, पण त्या सगळ्यांमध्ये एकवाक्यता राहते. त्यांच्या अनुभवाशी ते प्रामाणिक असतात, पण त्यांच्या ज्या परब्रह्माविषयीच्या कल्पना असतात, त्यांना जसं तो देव दिसतो की ते परब्रह्म दिसतं, त्याचं तसं वर्णन करण्याचा ते प्रयत्न करतात. पण तोसुद्धा काय हत्ती आणि आंधळ्याची गोष्ट आहे तसाच होतो. त्यांना जेवढं दिसतं त्याच्यावर त्यांची झालेली मतं असतात आणि त्याच्यामुळे होतं. आपल्या धर्मविषयक कल्पना, जे कोणी विचारी आहे, जे कोणी विवेकी आहे, त्या सगळ्या मंडळींनी आपल्या धर्मविषयक कल्पनांमध्ये जी चुकीची गोष्ट आहे ती काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ना. असा विचार आता आज की तो विषय दे, त्यामुळे त्याच्यात खुलात शिला लोक. मुद्दा काय, तर ही मंडळी साधना करतात, तपश्चर्या करतात, भगवंताला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्यात एकवाक्यता नसते. कारण त्यांचा त्या परब्रह्माविषयीचा असा एखादा कोपराच दिसतो. हे अफाट अगाध असणारी गोष्ट आहे, त्याच्यातलं त्यांच्या साधनेने तर थोडं जे काही दिसतं. आता सगळ्या देवाची काय म्हणायचं, सर्व गोष्टींची जी उत्पत्ती असेल, म्हणजे देव कशातून उत्पन्न झाला हे कळायला कुठला मार्ग आहे, देव केव्हा झाला हे काही सांगता येणार नाही. कारण सगळ्या जगाच्या उत्पत्तीपूर्वीची गोष्ट आहे ना, त्यामुळे हे कोण सांगणार? त्यामुळे हे काही असं ठामपणानं, खात्रीपणानं आपल्याला सांगता येत नाही. सगळं भगवंत म्हणजे सगळं जे काही आहे ते माझ्यानंतरच आहे. मग माझ्याविषयी खरी गोष्ट कोण सांगणार? आणि ती त्याला सांगणार तरी कोण मिळणार? बरोबर आहे, त्यांना सांगता येणार नाही आणि कोणी सांगणार मिळणारही नाही. त्या सगळ्यांचं मूळ जे आहे ते मी आहे आणि मला जाणणं स्वाभाविकच फार कठीण आहे, असं भगवंतानी या श्लोकामध्ये महर्षी आणि देवदेवता जाणत नाहीत म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संसारी म्हणजे संसारी जीव असतो, सामान्य तुम्ही आमच्यासारखे असू देत किंवा मग असे आपण रामकृष्ण अवतारी देव असू देत, हे सगळे जे आहे ते त्या कारणांनी या ठिकाणी अवतार घेऊन आलेले असतात. त्यामुळे मग जे काही बहिरंग आहे, म्हणजे आता रामाचा अवतार झाला, पण रामाचा अवतार म्हणजे दशरथ पुत्र म्हणून तो झाला, मग त्याच्या ज्या काही जबाबदाऱ्या होत्या, त्याला जे काही या अवतारामध्ये कार्य करायचं होतं, या दृष्टीनं सगळ्या गोष्टी घडल्या. मग त्याच्यासाठी असणाऱ्या सगळ्या गोष्टी काय आपण म्हणूया, अशा प्रकारच्या देवाचं जे काही रूप आहे तेवढ्यापुरतं ते समजलं. आता इथे ते सांगतात की परब्रह्म स्वरूपच आहे ते कळणार नाही. महर्षींच्या भगवंताच्या स्वरूपाविषयी महर्षींना जो काही अनुभव येतो, त्या अनुभवाचा विचार केला तर आपल्याला म्हणजे एकाने दुसऱ्याला मला काय अनुभव आलेला सांगावा, दुसऱ्याने तो शेअर करावा, पण ते वेगळं असतं. त्यामुळे त्यांना खरं भगवत स्वरूप काय आहे, खरं ज्ञान काय आहे ते होत नाही. थोडं जे त्यांच्या यांनी मिळतं, अर्थात तेही खरंच असतं, फक्त ते पूर्ण नसतं, एवढाच त्याचा अर्थ. आता हा जो भगवंत आहे तो मात्र संतांना पावला. इथे संतांचा उल्लेख नाही केला आहे, महर्षींचा केला आहे, देवदेवतांचा केला आहे, म्हणजे अवतारी पुरुषांचा केला आहे आणि महर्षींचा केला आहे, पण संतांचा नाही केला. कारण संतांना हा देव कळलेला असतो. संतांनी देवाला अगदी पक्क ओळखलेलं असतं. देवानी जरी किती चकवलं तरीसुद्धा संतांना बरोबर भगवंत कळतो. आणि असंच आहे की संतांची म्हणजे संतांनी काय केलं, ती जी प्रवृत्तीची वाट आहे ना ती बाजूला केली आणि इंद्रियांना जिंकलं. इंद्रियांच्या द्वारा जे मिळायचं होतं तिथे नाही ते थांबले, अंतर्मुख झाले, इंद्रियांना ताब्यात घेतलं. इंद्रियाचे काही सुसाट सुटतात बाहेर तसं न करता अंतर्मुख झालं आणि मग जे काही अशाश्वत गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला केल्या
आणि अगदी पंचमहाभूतंसुद्धा तीही नाशिवंत आहेत, तीही मिथ्या आहेत, ती पण बाजूला केली. आणि मग खरं जे की अधिष्ठान आहे म्हणजे ब्रह्म जे आहे त्या ब्रह्माचा बोध संतांनी करून घेतला. त्यामुळे देव संतांना कळला. कालिदासाचं कुमारसंभवम नाटक आहे. त्या कुमारसंभवम नाटकामध्ये एक प्रसंग आहे, माहितीचा प्रसंग आहे, फक्त त्याचा आत्ता आपल्याला जो मुद्दा हवा आहे तेवढ्यापुरताच विचार करायचा की महर्षींचा उल्लेख केला आहे, पण लगेच आपल्याला असं सांगितलं की खरा भगवंत कोणाला कळतो. तर मग त्या नाटकामध्ये असा उल्लेख आहे की पार्वती तपश्चर्या करते आहे, अगदी कठोर तपश्चर्या पार्वतीची चाललेली आहे. आणि मग भगवंत परीक्षा घेतो आहे. प्रत्यक्ष शंकर बटुवेशामध्ये तपश्चर्या करत असणाऱ्या पार्वतीसमोर हजर झालेले आहेत. आणि त्या पार्वतीला त्यांनी विचारलं आहे, पार्वतीने बटुवेशात भगवंत आला आहे, तिने काही बटूच म्हणूनच त्याचं स्वागत केलं. आणि बटुवेशातल्या शंकरानं पार्वतीला असं विचारलं की तू एवढी कठोर तपश्चर्या कशासाठी करते आहेस, काय मिळवायचं आहे तुला. तेव्हा तिने सांगून टाकलं, शिवाच्या प्राप्तीसाठी मी तपश्चर्या करते आहे. तर तो बटू मोठ्यांदा हसला आणि त्यांनी शंकराबद्दल अगदी टवाळी करायला सुरुवात केली की काय पण कशासाठी एवढी मोठी तपश्चर्या करायची, कोण मोठा तो शंकर लावून गेला, निवडून काय, तर स्मशानात राहणारा, राख फासणारा. आणि मग त्यांनी निरनिराळ्या जेवढं म्हणून शंकराला नावं ठेवता येतील तेवढी त्यांनी नावं ठेवली. त्याला म्हटलं की तो विरूपाक्ष आहे. खरं तर विरूपाक्ष शब्दाला लगेच पार्वतीने सगळ्या गोष्टी खोडल्या. त्याला विरूपाक्ष म्हटलं, दिगंबर म्हटलं की त्याला वस्त्रच नाही, त्याला दृष्टीच चांगली नाही. त्या प्रत्येक त्याच्या शंकराला त्याची जेवढी म्हणून नावं ठेवली. बरं त्याचा जन्म कुठे झाला ते माहिती नाही. असं सगळं तो बटू त्या अगदी नाही त्या गोष्टी त्याच्याबद्दल सांगायला लागला. तेव्हा पार्वतीने त्याच्या सगळ्या ह्या अशा प्रकारच्या बोलण्यावरती सडेतोड जबाब दिला, नाही असं नाही. आता अशी अगदी वेळ की काही बोलण्यावर तर पार्वती रागावली आणि मग तिनं त्या बटूला आधी उत्तरं दिली, नाही अशातला भाग नाही. पण जेव्हा ते असं खोटं नाटं आपल्यावरती आपल्या अत्यंत ज्याच्यावर निष्ठा असणाऱ्या शिवाच्या उपासनेसाठी ती उपासना करते आहे आणि असं असल्यामुळे तिला ते सहन झालं नाही. आणि मग तिने असं त्याला म्हटलं की सृष्टीचा निर्माण करणारा जो ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाला पण ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्याची जी उत्पत्ती आहे ती कशी कळणार, त्याचा जन्म कुठे झाला हे तू कसं ठरवणार. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेवाला ज्यांनी निर्माण केला त्या शिवाला कोणी निर्माण केलं, त्याची उत्पत्ती कुठून झाली हे कसं कळणार. तो अनादी आहे, तो आहेच आहे, तो अजय आहे, तो अव्यय आहे. असं सगळं या पार्वतीने त्या बटूला सांगितलं. आणि आणखीन काही तो शंकराबद्दल बोलायला लागला तेव्हा मात्र पार्वती म्हणाली, या बटूला हाकलून द्या. मोठ्यांची निंदा करणारा हा अत्यंत पातकी आहे, याला इथे उभंसुद्धा करू नका. आणि पार्वतीने हे जे काही भगवंताचं वर्णन आहे की तो अजय आहे, तो अव्यय आहे, ही सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला निर्माण करणारा तो आहे, हे सगळं या पार्वतीने तपश्चर्येनं मिळवलेलं होतं. आणि मग ते मिळवलं असल्यामुळे तो मग स्वाभाविकच बटू खरा शिवाच्या रूपामध्ये प्रगट झाला वगैरे वगैरे. आता तो नाटकातला भाग आहे तर त्याच्यात तिसऱ्या नको. मुद्दा काय तर कळतं संतांना किंवा आता नाटकामधल्या पार्वतीच्या तपश्चर्येमुळे कळलं आहे तिला, म्हणून आपण तिचं उदाहरण म्हणून घेतलं आहे. तर अशा पद्धतीनं अजय असणाऱ्या अव्यय असणाऱ्या या परमात्म्याचं स्वरूप जाणणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते. आणि ते ज्याला कळतं अहमादिल ही देवानाम महर्षीनांच्या सर्वशः, माझा जो प्रभाव आहे, माझं जे सगळं आहे ते असं ऋषींना देवगणांना सगळंच्या सगळं कळत नाही, ते जाणत नाही. कारण मी त्यांचा आदी आहे, त्यांनाच निर्माण करणारा मी आहे, माझ्यापासून त्यांची उत्पत्ती झालेली आहे आणि हे सगळं माझ्यामध्येच आहे, म्हणून त्यांना मी निर्माण केलेलं आहे, असं सगळं भगवंतांनी सांगितलं. आता भगवंताचं किंवा परमात्म्याचं जे आपण म्हणूया सीमित सामर्थ्यानं किंवा सीमित अशा बुद्धीनं जाणता येत नाही. आपल्याला जर परमात्म्याला जाणायचं आहे तर आपली बुद्धी कमी पडते, आपली जी काही जाणण्याची शक्ती आहे
ती पण आपली कमी पडते, आपलं सामर्थ्य तेवढं नाही. मग आपल्या काय लक्षात येतं की समजा आता या संबंध विश्वाचं ज्ञान होणं, आपल्याला या विश्वातल्या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी भगवंताने आपल्याला काय दिलं आहे, तर शब्दस्पर्श रूपरसगंध हे जे इंद्रियांचे विषय, आपल्या ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत, त्या विषयांच्या सहाय्याने, ज्ञानेंद्रियांच्या सहाय्यानं आपल्याला या गोष्टी कळतात. आता हे कळण्यासाठी सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आठवण फक्त करून देते, की नुसती ज्ञानेंद्रियांचा विषय ह्यांनी आपलं होतं असं नाही. म्हणजे आता डोळे आपल्याला आहेत, बरोबर आहे, पण डोळे असले तरी उजेड लागतो. नुसत्या डोळ्यांनी आपल्याला हे दिसणार नाही आहे. मग भले विजेचा उजेड असेल, नाहीतर सूर्याचा उजेड असेल, पण नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसणार नाही. डोळ्यांचं सहाय्य आपल्याला होईल, पण त्यांची जी देवता सूर्य आहे, म्हणजे आपण प्रकाश म्हणूया, रात्रीच्या वेळेला सूर्य नसला तरी आपल्याला विजेच्या मार्फत त्याचा प्रकाश मिळतो. त्यामुळे त्या देवतेची पण आपल्याला गरज असते. आता ही जी काही उदाहरण म्हणून आपण डोळ्यांचं घेतलं, तर तो प्रकाश लागतो तेव्हा आपल्याला ते दिसतं. म्हणजे ती देवता तिचा विषय जाणते, त्या विषयापुरती आपल्याला ती कळते. सगळं परब्रह्म त्याला नाही कळत. असं विषयांच्या आणि इंद्रियांच्या मार्फत आपल्याला जे काही कळतं. दुसरं असं आहे की ज्ञानेंद्रियांची जी क्षमता आहे ना, ती मर्यादित आहे. म्हणजे सगळ्या विश्वातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील अशातला मुळीच शक्यता नाही. सगळं आपल्याला कळणार नाही. म्हणजे आपण जिथे आहोत त्याची आपली जी काही क्षमता आहे, आपली रेंज जेवढी आहे तेवढंच आपल्याला कळणार आहे, सगळं आपल्याला कळणार आहे. जसं आणखीन म्हणजे अगदी सोपं करून म्हणायचं झालं तर साध्या डोळ्यांनी आपल्याला जे काही दिसेल, समजा आपल्याला अगदी बारकाईनं बघायचं असतं, मग आपण भिंग वापरू, किंवा आपला समजा एक्सरे आहे, तो एक्सरे आपल्याला काय असं दिसणार नाही, मग आपल्याला डॉक्टरांकडे नेऊन ते त्या कॉम्प्युटरच्या सहाय्यानं ते पाहतात आणि मग त्यातले जे आणखीन बारकावे आहेत ते आपल्याला कळतात. म्हणजे नुसत्या इंद्रियांच्या देवतानं असं कळत नाही. जसं असं ना की कानांची आपली क्षमता खूप लहान आवाज असेल तरी आपल्याला कळत नाही, प्रचंड मोठा आवाज असला तरी आपल्याला कळत नाही. आणि माणसाची कानाची म्हणजे श्रवणाची जी क्षमता आहे, प्राण्यांची क्षमता आपल्यापेक्षा जास्त आहे. कुत्रा लगेच कान टवकारतो, आपल्याला आवाज आलेलाही नसतो, पण त्याला आलेला असतो. तर असं सगळं जे की आहेत इंद्रिय आणि इंद्रियांच्या त्या देवता, यांची असणारी क्षमता, यांनी होणारं आपल्याला ज्ञान, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या देवतांच्या सहाय्यानं भगवंताची ती अभिव्यक्ती जी आहे तेवढी आपल्याला कळेल. सगळं विश्व नाही आपल्याला कळणार. त्या देवतांच्या सहाय्याने, म्हणजे त्यांनी जो शब्द वापरला आहे की महर्षी न विदू, म्हणजे महर्षी जाणत नाही, देवता जाणत नाही, तर त्याचा अर्थ आपल्या लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्या जी काही अभिव्यक्ती आहे, त्यांची जी क्षमता आहे, त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे, त्याच्यामधल्या गोष्टी सगळ्या आपल्याला कळतील. आणि अर्जुनाच्या बाबतीतसुद्धा जेव्हा आपण पुढल्या विश्वदर्शनाचा विचार करणार आहोत तेव्हा आपल्या लक्षात येईल की जेव्हा असं सगळं दाखवायचं आहे भगवंताला, त्यावेळेला भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला दिव्यदृष्टी तो देणार आहे. आता हे आपल्याला कळेल की त्यांच्या अभिव्यक्तीप्रमाणे आहे, ते सुद्धा सगळं आपल्याला कळत नाही. आपल्या क्षमतेप्रमाणे तेवढ्याच गोष्टी आपल्याला कळणार, जरी ती देवता, ती इंद्रिय सगळी मदतीला असली तरीसुद्धा. तसंच आहे, त्या दृष्टीनं सगळं परब्रह्म त्या देवता किंवा ते महर्षी जाणत नाहीत असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे आता देवतांचं झालं, महर्षींचा आपण विचार करतो. त्या ध्यानावस्थेमध्ये आपण अनेकांचं ऐकलं आहे की ध्यानावस्थेमध्ये त्यांना काही मंत्र सुचतात, किंवा जसं आपण रामरक्षेच्याबद्दल म्हणतो की त्याला स्वप्नामध्ये कौशिक ऋषींना आहे, बुद्ध कौशिक ऋषींना ते सुचलं आणि मग त्यांनी ते आपल्याला लिहिलं वगैरे वगैरे. तर हे जे स्फुरलेलं असतं मंत्र, स्तोत्र, ह्या गोष्टी, तर ही एक प्रकारची त्या महर्षींवर भगवंताची झालेली कृपा असते. त्यांच्या साधनेनं, त्यांच्या तपश्चर्येनं, त्यांच्या बुद्धीची जी सूक्ष्मता आहे त्यांनी जी प्राप्त केली असते, त्या सूक्ष्म बुद्धीनं त्या परमात्म्याचा वेध त्यांनी घेतलेला असतो आणि त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी तेवढं ते परमात्म्याला जाणतात. त्यामुळे ज्ञानेंद्रिय, देवता, महर्षी यांनी संपूर्णपणे ते परब्रह्म जाणलेलं नसलं तर त्यांच्या त्या सूक्ष्म बुद्धीप्रमाणे त्यांनी त्या गोष्टी जाणल्या. आता इथे फक्त भगवंत आपल्याला ते समजतो की सगळंच्या सगळं ते जाणत नाही. आता
ते संपूर्ण कोणाला जाणता येईल, संतांना जाणता येईल असं आपण सांगितलं. तर त्यांच्यात आणि यांच्यातला बारीकसा फरक कुठे आहे, तर संपूर्ण समर्पण ज्यांना करता येतं आणि संपूर्ण समर्पणाने जेव्हा बुद्धी पवित्र झालेली असते तेव्हा भगवंत म्हणतो त्याला मी सगळ्याच्या सगळ्या कळेल. संतांना का कळतं, तर संतांची समर्पणाची बुद्धी असते आणि ती इतकी बुद्धी पवित्र झालेली असते की त्या संतांना परब्रह्म काय ते कळतं. अशा पद्धतीनं या परब्रह्माचा विचार या दुसऱ्या श्लोकात केला आहे. तर खऱ्या अर्थानं आता आपल्याला 10व्या अध्यायाचा अजून अभ्यास सुरू व्हायचा आहे. पण या 2 गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या की भगवंतानी अर्जुनाला मी पुन्हा तुला सांगतो आहे हे परब्रह्म म्हणजे काय आहे किंवा हे गुह्य ज्ञान जे पूर्वी सांगितलं आहे ते. आणि आता ते संतांना फक्त कसं कळतं, का कळतं आणि इतरांना का कळत नाही, इतरांना त्यांच्या पुरतं कसं कळतं, हा दोघातला फरक आपण पाहिला. पुढल्या वेळेला आपण 3ऱ्या श्लोकाकडे वळूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.